महाराष्ट्रामध्ये असे कितीतरी ठिकाणे आहेत जी खूपच रोमांचक आणि सर्वांपासून अलिप्त आहेत। असंच एक ठिकाण म्हणजे गडद येथील दुर्गेश्वर लेणी। नमस्कार पब्लिक, मी निशिकांत खैरनार पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आता 2024 ला सुरुवात झालेली आहे आणि 2024 मधील आपला सगळ्यात पहिला ट्रेक असणार आहे। तर आज आपण ट्रेक करण्यासाठी आलो आहेत दुर्गेश्वर लेणी, जी गडद गावाजवळ आहे। पुण्यापासून पुढे आल्यानंतर 60 किलोमीटर अंतरावर जवळपास गडद गाव आहे आणि गडद गावाच्या पायथ्यापासून आपल्याला दुर्गेश्वर लेणीचा ट्रेक चालू करावा लागतो। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील गाव म्हणजे गडद। गडद गाव पुणेपासून जवळपास 65 किलोमीटर अंतरावर चाकणवांद्रे रस्त्यावर आहे। येथे येण्यासाठी तुम्ही स्वतःची बाईक किंवा कारने यावे, कारण या परिसरात बस सेवा किंवा सार्वजनिक ट्रान्सपोर्ट खूपच कमी प्रमाणात आहे। हा जो रस्ता आहे पुण्याकडनं येतो आणि हा इथे गडद फाटा लागतो। इथे बोर्ड लावलेला आहे दुर्गेश्वर केव्जचा आणि तिकडे वरती केव्ज राहिल्या। तर आपल्याला आता या रस्त्याने जायचं आहे। तर जसं तुम्हाला सांगितलं, जो गडद फाटा आहे त्या गडद फाट्यापासून आपण गडद गावात येतो। हे गडद गाव आणि गडद गावातनं एक हवाला रस्ता येतो, तो भैरवनाथ मंदिराजवळ, आणि आपल्याला ट्रेकला सुरुवात भैरवनाथ मंदिरापासून करावी लागते। तर तिकडे मागे वरती लेण्या राहिल्या। आता आपण इथं गाडी पार्क केली, आता आपण आपल्या ट्रेकला सुरुवात करणार आहेत। तर आता आपण मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ, त्यानंतर आपल्या ट्रेकला सुरुवात करू। तर जसं तुम्हाला दाखवलं, हे भैरवनाथाचं मंदिर आणि त्याच समोर हे मारुतीचं मंदिर आहे। आता मारुतीचं मंदिर बघितलं तर खूप छान असं मंदिर आहे। त्यावर वरती तुम्हाला दाखवतो, इथे जसं दिसत असेल महादेवांची, गणपती बाप्पाची, अशा चारी साईडला देवांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत। आणि मारुती मंदिराच्याच बाजूला इथे आपल्याला काही शिल्प कोरलेले दिसतात, म्हणजेच काही मूर्त्या दिसतात, ज्यापैकी एक आता हे दोघं नंदी आहेत, हा घोडा आहे दगडात कोरलेला पूर्णपणे। ही कोणत्या तरी एका देवाची मूर्ती आहे आणि इथे तुम्हाला शिवलिंग दिसतं, तुम्ही बघू शकता। आणि इथे जे दोन स्तंभ दिसतात त्यांना दीपस्तंभ म्हणतात। हे जे तुम्हाला खाचे दिसतं, हे वाला, हा वाला, हा वाला, त्यामध्ये दीप ठेवून दिवे लावायचे। आणि इकडं भैरवनाथ मंदिराच्या पाठीमागेच काही मूर्त्या दिसतात। तर इथे एक शिल्प आहे दगडावर कोरलेलं आणि इथं काही मूर्त्या आहेत। फायनली आपण आपल्या ट्रेकला सुरुवात करत आहोत। हे जसं सांगितलं भैरवनाथ मंदिर आणि त्याच्याच बाजूला एक छोटं शेड लागतं, तिथून एक छोटीशी पायवाट जाते, म्हणजेच पांदी म्हणतो आपण त्याला ग्रामीण भाषेत। तर त्या पायवाटीने आपल्याला ट्रेकला सुरुवात करावी लागते। मी जेवढे काही व्हिडिओ बघितलेले आहेत दुर्गेश्वर लेणीचे, त्यात ज्या पायऱ्या आहेत जायच्या त्या खूप रोमांचक आहेत, खूप थरारक आहेत असं बघितलेलं आहे। तर आज आपण तो सगळा काही अनुभवणार आहोत। तर चला आपण आपल्या ट्रेकला, म्हणजेच आपल्या प्रवासाला सुरुवात करूया। तर आता आपल्याला थोडा झाडांचा ट्रेक लागलाय, त्यातनं आपण वरती निघून जाऊया।
तर तुम्ही बघताय जी काही आपली स्टार्टिंगची दुर्गेश्वर लेणीसाठीची ट्रेक आहे ती थोडी जंगलच्या पॅचमधनं होते. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी खूप सारे असे आंब्याचे झाड आहेत आणि इथे पुढे एक चौथरा दिसतोय. बांधकाम महादेवाच्या पाराचा जीर्णोद्धार याच ठिकाणी केला गेला 1995 साली, जसं ते पाठीवर लिहिलेलं आहे असं. आणि चौबाजूला पूर्ण आंब्याची झाड आहेत. तर जवळपास 10 मिनिटाची पायपीट केल्यानंतर जंगलातनं ट्रेक केल्यानंतर आपण या थोड्याशा पायरी मार्गाजवळ येऊन पोचतो. तिथं तो तुम्हाला चौथरा दाखवला, त्या चौथऱ्यापासून आपल्याला पायरी मार्गाला सुरुवात होते. तर जसं तुम्हाला सांगितलं चौथऱ्यापासून पुढे आल्यावर थोडासा चढ लागला, थोडी जमदमछाक कोडली इथे, कारण सह्याद्री असे खूप काही आव्हानं आपल्याला देत असते. तर जवळपास 15 ते 20 मिनिटाची पायपीट करत जंगल ट्रेक करत आपण फायनली पायऱ्यांजवळ पोहोचलेलो आहे. तिथं आपल्याला वर पायऱ्या दिसतात. तर इथून आपल्याला पायऱ्या लागतात हे अशा. पूर्ण ही मागची जंगल ट्रेक करून आपण आत्ता या पायरी मार्गाजवळ पोहोचलेलो आहेत. आता तुम्हाला दिसत नसतील, इथून असा पायरी मार्ग वर जातो आणि तिकडे लेण्या आहेत. तर आपण सुरुवात करूया. तर दुर्गेश्वर लेण्यांचा ट्रेक सुरू करण्याआधी म्हणजे पायरी मार्ग सुरू करण्याआधी आपल्याला इथे एक महादेव मंदिर लागतं. तर आता ज्या पायऱ्या ज्या वाल्या आहेत थरारक अशा, तर त्यांचा आपण अनुभव घेणार आहोत. तर चला आपण आपल्या एका नवीन ॲडव्हेंचरला म्हणजे लाईफमध्ये पहिल्यांदा एवढ्या अवघड पायऱ्या हरिहर नंतर मी आज क्लाइंब करणार आहे. तर बघूया कसा होतो आपला ट्रेक. खूप थरारक अशा पायऱ्या आहेत. तर चला आपण वरती जाऊया. वरचा जो पॅच आहे हा याच्यापेक्षाही अवघड आहे असं म्हणता. तर चला वरती. तर खूप अशा खतरनाक पायऱ्या आहेत आणि तुम्ही खाली बघू शकता आपली एक चूक आपल्याला डायरेक्ट मृत्यूच्या दारात नेऊ शकते. पाहू शकताय खूप जास्त थ्रिलिंग असा हा वाला जो पॅच आहे खूप जास्त अवघड आहे. बघूया आता वरती अजून कसं येतं. इथे थोडंफार तरी पकडायला आहे केलेलं आहे. ही इथे एक खाच आहे इथं वाली, तर थोडं सोपं जातं. जर तुम्ही थोडे नौके ट्रेकर असाल तर ही ट्रेक तुमच्या लिस्टमधून आउटच करा. प्रॉपर ट्रेकिंग एक्सपिरियन्स असेल किंवा प्रॉपर गाईड असेल तरच या. आणि आजच्या ट्रेक मधली स्पेशल गोष्ट म्हणजे आज आपल्याला ड्रोन शॉट बघायला भेटणार आहेत. सचिन भाऊंचं ड्रोन जे ते असेंबल करताय. तर हा एक असा थ्रिलिंग असा पॅच आहे, थोडासा अवघड असा. इथे एक पकडायला भक्कम आहे त्यामुळे थोडंसं प्रॉपर चढता येतं. अशा पायऱ्या आहेत. तर इथंपर्यंत त्या थरारक अशा थ्रिलिंग अशा
पायऱ्या होत्या आणि इथून आता थोडीशी सोपी वाट म्हणजेच हा जो आपल्या पाठी कडा दिसतोय त्या कड्याच्या वाटेने आपल्याला जावं लागणार आहे। मी आत्तापर्यंत असे अवघड किल्ले म्हणजे अशा पायरींचे 2 ते 3 किल्ले केलेत। त्यापैकी एक म्हणजे हरिहर, दुसरा बहुलाचे ब्लॉग तुम्ही बघितलेला आहे, त्याच्याही पायऱ्या खूप जास्त म्हणजे त्या हरिहरपेक्षाही अवघड होत्या आणि ह्या त्यापेक्षाही अवघड आहेत। तर फायनली आपण वरती पोहोचलेलो डोंगरावर। या काही लेण्या आहेत आणि दुर्गेश्वर लेणी तिकडे आहे। तर आधी आपण ह्या साईडच्या लेण्या बघू आणि नंतर तिकडे जाऊया। आणि वरून बघू शकता तुम्ही सह्याद्री। तो पायरी मार्ग संपवल्यानंतर आपण इकडे डाव्या हाताला आलो आहेत। इथं काही मला दाखवतो, इथे कोरीव काम करण्याचा एक प्रयत्न केला गेला आहे। तसंच आपण पुढे जाऊया, पुढे बघू अजून। तर इकडून आलो, इथं वाट जवळपास संपलेली होती, पण ते म्हणतात ना की एक्सप्लोअर करायचं असतं तर संपूर्ण करावं। तर पुढे आपल्याला अजून काही दिसतंय तर आपण आधी तिकडे जाऊ। तर तिथं ऑलमोस्ट वाट संपलेली होती, पण वाट काढत आपण पुढे आलो आहेत। आणि एक की मी जसं तुम्हाला सांगितलं की आजच्या ब्लॉगमध्ये आज आपल्यासोबत नवीन एक यूट्यूबर जोडले गेलेले आहेत। त्यांची ओळख मी करूनच देतो। आता जे ड्रोन शॉट तुम्ही बघितले ते त्यांचेच आहेत। तर सचिन भाऊ, त्यांचं यूट्यूबला चॅनल आहे सचिन पुरी ब्लॉग म्हणून, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, जाऊन एकदा नक्की चेक करा। खूप ॲडव्हेंचरस, खूप थरारक असे ब्लॉग असतात त्यांचे। तर ह्या ठिकाणी वरून पाणी पडतंय आणि जागा अरुंद आहे, पाणी खूप घाण थंड होतं, अंगावर पडलं ना समजलं। फायनली आपण या गुहापाशी पोहोचलेलो, ज्या लांबून दिसत होत्या त्या आता खूप जवळ आलेल्या आहेत। तर इकडे ती गुहा राहिली आणि इथून एक पाण्याचा स्रोत दिसतो। इथं पाणी पडल्याने अशी टाक्यासारखं झालेलं आहे। आपण फक्त अंदाज लावू शकतो की हा जो सीन आहे हा पावसाळ्यात किती छान असेल। इथून वाहणारा धबधबा, त्या थरारक अशा पायऱ्या, खूप 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 सुंदर असं दृश्य असेल पावसाळ्यात। आत्ता तेवढं मनमोहक आहे। आणि इकडे आहे ती गुहा, आपण जाऊया तिकडे। तर अशी काही ती गुहा आहे आपल्याला त्या पवनचक्कीच्या खाली। इथे दिसत आहे दुर्गेश्वर केव्ज, पण आपण इकडे एक लांब एक गुहा दिसली, तर ती गुहा एक्सप्लोअर करण्यासाठी आपण आलो आहेत। बऱ्याच वेळाच्या पायपिटीनंतर आपण इथे येऊन बसलेलो आहेत। तुम्ही आता तिकडे गेलो होतो, तिकडे रस्त्याचा एंड झालेला आहे आणि इथेही गुहा आहे। सचिन भाऊंना विचारू आपण, एक्सपिरियन्स कसा वाटला, काय सांगाल सचिन भाऊ? एक्सपिरियन्स तसं बघायला गेलं तर बाकीचे आतापर्यंत जेवढे हार्डेस्ट आम्ही ट्रेक केले त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर गोरखगड, त्याच्यानंतर कलावंतीन, हरिहर, तर हे किल्ले फिकेत। म्हणजे तिथं आहे बऱ्यापैकी धरायला जागा किंवा होल्ड्स आहेत, पण इथल्या ज्या निमुळत्या पायऱ्या आहेत खरंच थ्रिलिंग भऱ्या पायऱ्या आहेत। मी गोरखगड कलावंतीन तर नाही केला, हरिहर बहुला केलाय। बहुलाच्या पायऱ्या अवघड वाटल्या, या थोड्या अवघड आहेत, कारण हरिहर आणि बहुलाला सीन कसा आहे, पायऱ्या आहेत आजूबाजूला कठड आहेत की पडलो तर आपण ऍटलीस्ट पायरीवरच पडू, कठोड्याचा सहारा घेता येईल। इथं पूर्ण असा कातळ आहे, इथं जर पडला ना डायरेक्ट आपलं पाप पुण्याचा हिशोब डायरेक्ट समोर फाईल चालू होतं, वर खाली वर खाली वर खाली, डायरेक्ट फाईल समोर सगळं स्टडी गेलं। सगळ्यात महत्वाचं, सगळेजण म्हणतात कलावंतीन दुर्ग अवघड आहे, पण तुम्ही एक ऑब्झर्व केलं नाही आमच्यासारखे, आता आम्ही तर दाखवत नाही वाईड अँगल मध्ये, पण जे आमच्यासारखे युट्यूबर किंवा इन्स्टा रील स्टार असतात तर ते एक्स्ट्रा वाईड अँगल मध्ये दाखवतात, तर त्याच्यामुळे ते थोडंसं रिस्की जास्त वाटतं। पर्स्पेक्टिव्ह चेंज होतो ना बघण्याचा, त्यामुळे रिस्की वाटतं, चेंज होतो। तर तुम्ही स्वतः जर तिथे गेला तर कलावंतीन दुर्ग काही नाही या पायऱ्याच्या कॉम्पिटेटिव्ह, खूप खरंच थ्रिलिंग आहेत। आणि आज आपल्यासोबत अजून एक सचिन भाऊंचे मित्र रवी भाऊ पण जोडले गेलेले आहेत। तर आताच आपण तिकडची गुहा वगैरे बघून आलोय। इथे थोडं दगडांचा पॅच आहे जो आपल्याला थोडं अवघड जाणार आहे, पण चला करावं तर लागणारच आहे। तुम्हाला सगळं दाखवायचं राहतं, त्याच्यामुळे शूट करायचं आणि तुम्ही लोक बघत नाही। गद्दारी करबे तसे आपण इकडून वर आलो, तसे डाव्या हाताला त्या गुफेकडे गेलो आणि आता आपण दुर्गेश्वर लेणीकडे म्हणजे इकडे जाणार आहेत। तर तुम्ही कातळ बघू शकता, इथपासून असं किती रौद्र असं रूप आहे कातळाचं।
आणि ह्याच कातळाच्या बाजूने आपल्याला जायचं आहे. तर याच कातळाच्या बाजूने पुढे आल्यावर आपल्याला इथे एक कोरीव पाण्याचं टाकं लागतं, जे सद्यस्थितीमध्ये कोरडं आहे आणि नैसर्गिक अशी गुहा. आणि इथून आपल्याला ज्या दुर्गेश्वर केव्ज आहेत, म्हणजेच दुर्गेश्वर लेणी आहेत, तर तिकडे आपल्याला जायचं आहे. तर ही एक नैसर्गिक गुफा. सह्याद्रीचं जे वातावरण आहे ना, खूप मंत्रमुग्ध करणारं असं वातावरण असतं. तुम्ही आत्ता बघू शकता, इतकं स्वच्छ असं वातावरण आहे. पाठीमागं तर तुम्ही बघताय सह्याद्री खूप छान असे. तर अजून एक पाण्याचं टाकं आहे, तुम्ही बघू शकता. खूप खोल असं टाकं आहे. इथे आपल्याला एक गुहा लागली, ती आपण बघूया. तर इथे एक गुहा आहे, जिला जाण्यासाठी इथे पायऱ्या आहेत. आणि ही गुहा 2 टप्प्यामध्ये विभागलेली आहे, फर्स्ट आणि सेकंड. कंपाऊंड इथे 2 रूम असावेत आणि मध्ये एक छोटीशी साठवण्यासाठी केलेलं आहे छोटंसं. ओके, म्हणजे छोटासा हौद म्हणू शकतो आपण त्याला, प्यायचं पाणी वगैरे. ओके, तर इथे एक पिण्याचा पाण्याचा हौद आहे आणि अशी 2 भागात गुहा विभागलेली आहे. किंबहुना इथं दरवाजा असावा, याचे थोडे अवशेष दिसतात, अशी काही आहे. तर इकडे मध्ये एक गुहा आहे, आपण तिकडे जाऊन बघू काय की असं. तर असं काही एक छोटासा रूम आहे. पूर्ण असा कोरीव, आतमध्ये कोणीतरी पेटवलेलं आहे काहीतरी. तर असं काही पूर्ण रूम आहे. थोडंसं भूतिया वाटतंय, भूत आल्यासारखं, फक्त चेहऱ्यावर लाईट. ह्या गुहा आत्ताच आपण बघितल्या आणि इथं जे आपल्याला मंदिर लागतं तेच मेन, जे एवढ्या पायऱ्या वगैरे चढून आलेलो ते यासाठीच. तर हेच दुर्गेश्वराचं मंदिर आहे, तुम्हाला आतमधून दाखवतो. असं काही मंदिर आहे. यात मेन दुर्गेश्वराची मूर्ती ही कुणाची आहे ते माहीत नाही. इथे सर्पदेवाची आहे. इथे एक शिवपिंड आहे, खाली एक शिवपिंड आहे, इथं एक शिवपिंड आहे. इथं काहीतरी शिल्प कोरलं आहे. जसं तुम्ही खाली वाघोबा, जसं खाली तुम्ही भैरवनाथाच्या मंदिराजवळ बघितलं, तिथं पण सेम असंच काहीतरी शिल्प कोरलेलं होतं. आणि याच्याच बाजूला इथं एक विस्तृत असं, म्हणजे बरंच मोठं असं पाण्याचं टाकं आहे. या पाण्याच्या टाक्यात एक साप दिसलेला आहे, म्हणजे बसलेला आहे, जो आपल्याला दिसला आहे, हा बघा. तरी दुर्गेश्वरमध्ये त्याच्या पुढे आपल्याला एक दीपस्तंभ बघायला भेटतो. तर आपण पुढे जाऊया, पुढे अजून एक्सप्लोर करू, काही नवीन भेटतं का असं. आत्ताच तुम्हाला तिथे एक सर्प दाखवला. तर सह्याद्रीत जेव्हा आपण भटकंती करत असतो तेव्हा असे लहान मोठे विंचू, काटे, सर्प किंवा काही जंगली प्राणी म्हणतो आपण, तर ते दिसू शकतात आणि दिसतातच, कारण आपण त्यांच्या राज्यात येतोय. आणि सह्याद्री असे काही आव्हानं आपल्याला देतच असते. तर त्यांना डिस्टर्ब न करता आपण आपला सह्याद्रीतला प्रवास करत राहायचा, जेणेकरून त्यांनाही त्रास नाही आणि त्यांच्यामुळे आपल्यालाही त्रास नाही. तर आपण इकडून आलो, हा जो खांब दिसतोय पुढे, हा इथे, तर तिथे ती दुर्गेश्वर लेणी आहे, दुर्गेश्वराचं मंदिर आहे. इथे एक नैसर्गिक एक गुफा आहे आणि सरळ
पुढे गेल्यावर एक पाण्याचं टाक आहे, जसं रवी भाऊ आपल्याला सांगताय. ज्यात पाणी तर आहे, ते पिण्यायोग्य नाही, खूप घाण असं पाणी आहे, छीची गंद गंद पाणी आहे. पाण्यात घ्यायचा का व्हिडिओ? तर इथं आपल्याला एक पाण्याचं टाकं बघायला भेटतं, जे आपल्या पाठीमागे आहे, ज्यातलं पाणी थोडंसं गढूळ आहे, डगूळ आहे. मला प्रॉपर वर्ड नाही माहिती, गढूळ म्हणता की डगूळ, काही ठिकाणी गढूळ म्हणता, काही ठिकाणी डगूळ म्हणता. तर असं काही ते पाण्याचं टाक आहे. आपण बघूया त्याच्या आतमध्ये थोडंफार काय असतं. तर बघितलं तुम्ही आत्ताच, आपण मोबाईल तर दिला बघतो, दिसलं काहीच नाही पाण्यामध्ये, पूर्ण खराब असं पाणी आहे, जे विषारी पण असू शकतं, सांगता येईल. खूप दिवसाचं पडित असं आहे. तिथे वाट संपलेली, पुढे आपल्याला जायला रस्ता नाही आहे. तर चला, आपली पूर्ण भटकंती कंप्लीट झालेली आहे, लेण्या वगैरे बघितल्या गेल्या. आता आपण डायरेक्टली खाली जाऊया, म्हणजे आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करूया. जसं तुम्हाला सांगितलं, आपली पूर्ण भटकंती कंप्लीट झालेली आहे, संपूर्ण झालेली आहे. आणि आता आपण पुन्हा एकदा ज्या थरारक अशा पायऱ्या आहेत दुर्गेश्वर लेण्यांच्या, त्या आता आपण वेगळ्या एका प्रोस्पेक्टने, म्हणजे वेगळ्या एका अँगलने बघणार आहेत. कारण खालून जेव्हा चढलं तेव्हा लो अँगलने बघितल्या, आता उतरताना हाय अँगलने बघणार. कोणती ट्रेक करताना चढताना सोपी असते, उतरताना अवघड असते. कारण जसं आत्ता सचिन भाऊ बोलले की आपली बॉडी पठाराकडे झुकलेली असते चढताना, उतरताना उलट्या साईडला. घसरलं, गवतावर पाय घसरताय, सांभाळून थोडं उतरावं लागणार आहे. पण बघूया आता उतरूया. एन्जॉय करा थोडंसं तुम्ही. आता इथं तुम्ही बघू शकता खाली, जर घसरलं तर अवघड आहे. अवघड नाही आहे, अवघड राहायला पण वेळ पाहिजे. जो ते 3 सेकंद असतील ना सरकायचे, तेवढ्यातच आपला जीव जाईल डायरेक्ट. तर चला, बघू शकता शूट करण्यासाठी काय काय करावं लागतं ते. तर आता आपण पायऱ्यांवरनं उतरायला सुरुवात करतोय. तुम्ही खाली बघू शकता, अवघड आहे थोडंसं. चला उतरूया आता हळूहळू. खूप जास्त थरारक अशा पायऱ्या आहेत. इथं पकडायला काही नाही आहे ना, आणि पायऱ्या खूप छोट्या छोट्या आहेत. जर पाय घसरला चुकून पण, तुम्हाला दाखवतो. बाई कसं आहे थ्रिल, कसं आहे थ्रिल आहे ना. आता जर पहिला टप्पा झाला, हे बघा, दुसरा टप्पा, आणि खाली गेल्यानंतर जर घसरलोत तर कार्यक्रम फिक्स आहे. तर बघू शकता तुम्ही पाठीमागे रवी उतरतोय खाली. रवी उतरतोय, रवी भाऊ उतरताय खाली. सचिन भाऊ काय वाटतं? नाही, मला काय वाटतं, याच्यापेक्षा जर बघायला गेलं, ऍक्च्युली असे भरपूर थ्रिलिंग एक्सपिरियन्स घेतलेले आहेत आम्ही. या तर पायऱ्या आहेत, विदाऊट पायऱ्या आम्ही सुळके क्लाइंब केलेत. तर मग तू समजू शकतोस की मला भीती वाटते का नाही वाटते. भीती वाटायचं नाही काही. सुळक्यांवरती कसं आम्ही पूर्ण सेफ्टीने रोप वगैरे लावून चढतो उतरतो. इथं फक्त रोप नाहीये, पण आम्ही प्रॉपर लोकच, म्हणजे ज्यांना खरंच ट्रेकिंगचा अनुभव आहे, तर तेच लोक मोजके घेऊन आलोय. उगाच गर्दी करून दिंग 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 करून तसलं काही कामाचं नाहीये. तुम्ही पण जर कोणी येत असाल तर लक्षात ठेवा, या आणि ट्रेकिंगचा थोडाफार माहितीगार घेऊन या, आणि ट्रेकिंगचा थोडाफार एक्सपिरियन्स असेल तरच या. आणि मेन म्हणजे चप्पल वगैरे घालून यायचं धाडस कधीच करू नका. प्रॉपर मध्ये ना 2-3 वाटा आहेत, तर ती प्रॉपर वाटा समजल्या तरच तुम्ही वर येऊ शकता.
आता परत फिरून दुसऱ्या गावामध्ये खाली जाताल. आम्ही चुकलो नाही म्हणता येणार, पण आम्ही कन्फ्युज झालो होतो की नक्की राईट का लेफ्ट जायचंय. मग तरी पण आपण लेफ्ट घेऊन बरोबर त्या पायरी मार्गाच्या तिथे आलोय. तर आता थ्रिलिंग भरे अशा पायऱ्या उतरतोय. हार्डली 5 मिनिटांमध्ये आपण खाली जंगलापाशी पोहोचतोय. तर सह्याद्रीत भटकंती करत असताना असे काही थ्रिलर प्राइस येत राहता, ते आम्ही त्यांना सामोरेही जातो. आता बरेच जण मला बोलता की तुम्ही शूट करता, एका हातात सेल्फी स्टिक धरता किंवा कॅमेरा धरता आणि शूट करत असता, तर जीव नाही घाबरत का? तर जीव तर घाबरतो, पण आता तेवढी प्रॅक्टिस पण झालेली आहे म्हणा. तर इथं पाहू शकता मित्रांनो, पायरी तुटलेली आहे. पण इथे एक बरं आहे की इथं पकडायला थोडा चान्स आहे. खाली पण एक होल्ड आहे, काही टेन्शन नाही. तेच होल्ड मजबूत आहे धरलेला. खाली एक होल्ड आहे. हा राईट. तर ओके मध्ये आलोय. टेन्शन नाही. तुम्ही बघू शकता की इथं रस्ता कसा आहे आणि खाली जवळपास 100 फूट खोल दरी आहे. प्रत्येक पायसा सांभाळून टाकावा लागतोय. प्रत्येक पायसा सांभाळून टाकावा लागतोय. एक चूक झाली जी आपल्या जीवाशी येऊ शकते. आणि सह्याद्रीत आपण जेव्हा भटकंती करत असतो तेव्हा एक तथ्य तर नक्की आहे की चुकीला माफी नाही आहे. जर चुकी झाली तर शिक्षा ही भोगावीच लागणार. सह्याद्रीने दिलेली शिक्षा भोगता भोगता समजून घ्या तुम्ही. फायनली आपण खाली पोहोचलेलो आहेत. तुम्ही बघू शकता ज्या ठिकाणी येऊन आपण आलो होतो तर महादेवांचं मंदिर, महादेवांचं दर्शन घेऊ आणि खाली उतरायला सुरुवात करू. आत्तापर्यंतचे थरारक अशा पायऱ्या होत्या, त्यांचा एक्सपिरियन्स तुम्ही घेतलाच. ते सगळं झालं आहे. आता थोडासा एक पॅच बाकी आहे जो थोडा हार्ड आहे. त्यानंतर आपण नॉर्मल जंगल ट्रेक करून आपण आपल्या गाडीजवळ पोहोचून जाऊ. तर फायनली आपण पोहोचलेलो आहेत. आपल्या पाठीमागे ते थरारक पायऱ्या तुम्ही बघू शकता, जे दिसत नाही आहे. तुम्हाला इथं बघून कळणार पण नाही की कुठं पायऱ्या होत्या असं. तर चला, आपण आता पूर्ण खाली उतरून आलो आहेत. आता जंगल ट्रेक करत डायरेक्ट आपण आपल्या गाडीजवळ भेटूया. तर आता आपण ज्या पायऱ्या उतरून आलो ना, तर तिथं आतल्या गावातले एक बाबा आहेत जे म्हटले की आम्ही तिकडून यायचो असं. तर ते लहानपणाचा एक एक्सपिरियन्स सांगताय. सांग काही काय म्हणताय. मी गेलतो वैरण कापायला. ओके. जनावरांना वैरण कापली आणि वरून त्या पेंड्या फेकल्या खाली. ओके. आणि घोंगडी आहे ना, माहिती घोंगडी माहिती. घोंगडी अंगावर घेतली. येळा होता आणि दोरी होती. ती दोरीला येळा मी असा डोक्याला बांधला पाठीमाग, कारण खुलात पाहिजे ना दोन्ही. मग चाललो होतो तर एक पायरी, पहिलीच पायरी बरं का, वरून येताना दुसऱ्या पायरीवर पाय दिला आणि पायसा टाकला पूर्ण खाली. हा. मग खाली झाडात लटकलं? नाही, मधीला टाकलो मधी. ओके. ओके. वॉटरफॉलचं एक खड्डा आहे बघा तिथं. राईट आपण बसलेलं. त्या खड्ड्यात अडकलो मी काहीतरी 11-11:30 पडलो होतो. 3 वाजता मला माहीत कऊ गेली. 3 वाजता मी आवाज दिला खाली आणि पाणी असं धो चाललं होतं. माझ्या पाठणीवर असं पाणी पडत होतं वरून. पावसाळ्यामध्ये पंचमीचा वेळ होते, नागरपंचमीची वेळ. मग खालून लोकांनी येऊन मग 4-5 लोक अशी एकाला एक दरद आली वरती. पाऊस होता ना. आणि मग न्यायचं कसं का व्हायला, उचलून कसं काय न्यायचं आता, याचा पाय फारच मोडला जाता. बरोबर. काही काय लोक म्हणायचे हा जगणार पण नाही ना. बरोबर. असं यावंडा माझा हात पाय झालो होतं, सुजलो होतं ना. हा. मग एक माणूस हे घरातला माणूस आहे, तो म्हणला मला फक्त जरा मी त्याला नेतो कसा तरी. मग मला त्यांनी पाठणीवर घेतला आणि ह्या हात आहेत ना, त्याचं काय मोर टाकलं. अरे बापरे. असं पुढं सोडलं त्याने त्याच्या मोरास इथून येऊ. आणि पायाला काय धरलं, काही जणांनी धरलं, काही जणांनी इकून तिकून त्याला धरलं. त्याला धरीत तो त्या अंगणामध्ये त्या तिथवर तो आला. तर खालचे लोक म्हणले, त्या असं हात होता म्हणले मेलीला आणलाय. ते काय म्हणले हा मेलाय, असं हात पाय असं लुल झालं ना तुटल्यामुळे. हा. पण खाली अंगणात ठेवला ना, खाली जमिनीला,
ते माझ्या अंगाला काय फूट लागली होती ना, मार लागला होता ना, मी असा ओरडला असेल ना, म्हणले हाय हाय देतही हे जेवण ते म्हणले. मग तिथून जुळी केली घुंगडी, मग तिथून अंडी गावात. मग तिथून पुढं गावात आणलं. मग तुम्ही काय सजेशन द्याल, पावसाळ्यात तिथे यायला पाहिजे की नाही? नाही यायचं, पण तिथून वर नाही जायचं. तिथून वर जायचं. महादेवाच्या मंदिरापर्यंत जायचं म्हणजे असतात. शेवट मी म्हणलं ना, ज्याला वर जायचं त्याने तिथून वर जायचं. बरोबर आहे, बरोबर. आम्ही पण तेच सांगितलं कारण व्हिडिओमध्ये. मला अनुभव होता, तरी पण मी पडलो. तर फायनली आपली संपूर्ण भटकंती कंप्लीट झाली आणि आपण आपले भैरवनाथ मंदिर जिथे गाडी लावली होती तिथे येऊन पोहोचलेत. आताच बाबांचा आपण त्यांच्या जीवनात झालेला तिथला एक थरारक असा एक्सपिरियन्स त्यांनी शेअर केला. तर एकच सांगायचं, जसं बाबांच्या एक्सपिरियन्सनुसार पण माहिती पडलं की इकडे जर येत असाल तर पावसाळ्यात येणं टाळा. इतर दिवस याल तर प्रॉपर सेफ्टी इक्विपमेंट म्हणजे प्रॉपर ट्रेकिंग शूज वगैरे घालून या आणि ज्याला काही माहिती असेल, एखादा माहितीवाला पर्सन, चांगला गाईड पर्सन सोबत घेऊन या. पर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.